नमस्कार. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सिकंदर शेख हा दुखापतीमुळे महाराष्ट्र केसरी अहिल्यानगरचे अधिवेशन खेळणार नसल्याचे समजले. पण ही नेमकी अफवा आहे का सत्य आहे हे देखील अजून कोणाला माहीत नाही. सिकंदर शेख कोणत्या जिल्ह्याकडून खेळणार असा प्रश्न आजपर्यंत होता. पण अचानकच एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले की सिकंदर शेख हा दुखापतीमुळे खेळणार नाही असे त्यांनी सांगितले. पण उद्या जोपर्यंत वजन किंवा लॉट्स येत नाहीत तोपर्यंत सिकंदर खेळणार आहे का नाही याची अजून कोणालाच माहिती नाही. आणि एका व्हिडिओत त्यांनी स्वतः सांगितले होते की सिकंदर शेख स्वतः म्हणली होती की डबल महाराष्ट्र केसरी होणार. तो व्हिडिओ व्हायरलसुद्धा झालेला होता. पण अचानक अशी माहिती हाती आलेली आहे. तर प्रेक्षक मंडळींना विनंती आहे की तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि सिकंदर शेख खेळला पाहिजे का, किंवा सिकंदर शेख हा पैलवान महाराष्ट्राचा लाडका पैलवान आहे, त्यामुळे त्याचे चाहते पण जास्त आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण होईल का असा प्रश्न आता पडला आहे. सिकंदर शेख नसला तर या स्पर्धेचे ग्लॅमर कमी होईल का हा देखील प्रश्न आयोजकांना पडलेला आहे. त्यामुळे सिकंदर शेख आणि महाराष्ट्र केसरी हा अत्यंत मोठा तिढा निर्माण झालेला आहे व सिकंदर शेख हा खेळलाच पाहिजे अशी काही जणांची इच्छा आहे. कारण एकूण जवळपास सोशल मीडियावर बघता सिकंदर शेख डबल महाराष्ट्र केसरी होणार हा प्रत्येक चॅनेलचा किंवा प्रत्येक सोशल मीडियावरच्या इंस्टा असू दे, फेसबुक असू दे किंवा यूट्यूब असू दे, प्रत्येक ठिकाणी सिकंदरचं नाव अव्वल ठिकाणी आहे. व चाहत्यांना देखील सिकंदर झाला किंवा नाही झाला तरी सिकंदरला लढताना बघायचं आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये सिकंदरची लढत पृथ्वीराज मोहोळ किंवा महेंद्र गायकवाड किंवा शिवराष्ट्राक्षी किंवा अनेक महाराष्ट्रातील मोठे मोठे मल्ल आहेत त्यांच्यासोबत होईल अशी प्रत्येकाला आशा असते. व सिकंदरची लढण्याची ऐट बघून प्रत्येकजण सिकंदरवर तूट प्रेम करत आहे. त्यामुळे सिकंदर शेख खेळायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा व सिकंदर शेखसाठी एक कमेंट करा. धन्यवाद.